मंडळी नमस्कार. सध्या दूध व्यवसाय हा तोट्यात आला आहे, कारण ह्या व्यवसायाला त्या ठिकाणी गरगर लागण्याची वेळ आली आहे. दर म्हणावे तसे नाही, तरी अशाही परिस्थितीत त्या ठिकाणी काही तरुण, जे शिकलेले तरुण, उच्च शिक्षित तरुण, ते या व्यवसायामध्ये टिकू नये. आज ना उद्या रेट वाढतील, चांगला दर मिळेल ही अपेक्षा त्यांना आहे. पण जे दर सध्या आहे त्या दरामध्येही समाधानी राहून चांगलं उत्पन्न मिळवण्याचं काम काही तरुण या ठिकाणी करताय. माझ्यासोबत कमलापूर तालुका सांगोलमधील विनायक अणुसे नावाचा एक उच्च शिक्षित तरुण आहे. तर तरुण या ठिकाणी मुक्त संचार गोट्यामध्ये अनेक गायी त्या ठिकाणी सांभाळतोय आणि या गायीच्या गोट्यामध्ये आज हा तरुण थोडाफार समाधानी, कारण त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या गायी सांभाळतोय. आणि विनायक अणुसे यांना डेअरीमध्ये तब्बल 28 ते 29 रुपयाचा रेट त्यांच्या त्या गायींच्या दुधाला मिळतोय. कारण गायी तशा मेंटेन केल्या आहे, गायी तशा सांभाळल्या आहे. मुरघास असेल, इतर काही खाद्य असेल, हे सगळं त्या ठिकाणी कसं ताळमेळ घातला गेला आणि 29 रुपये दर कसा त्या ठिकाणी विनायक अणुसे यांना पडतोय, ही सगळी माहिती HF गायींचा मुक्त गोटा सांभाळणारे विनायक अणुसे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्ते. किती सगळे लहान मोठ्या? लहान मोठ्या 30-35 गाय आहेत. बर. हा, 30-35 गायांना 100% आम्ही मुरघास आणि ड्राय मॅटर म्हणून सीझनला जो कडबा मिळतो आपल्याकडं, तो आम्ही कट करून 5 टनाच्या बॅगमध्ये भरून साधारणतः 500-400 टनाच्या आसपास मुरघास आणि एक 100-125 टनाच्या आसपास ड्राय मॅटर म्हणजे वाळला कडबा कट करून ठेवलेला आहे. वाळल्या कडबा काय काय? वाळला कडबा ड्राय मॅटर म्हणून देतो आम्ही, रुमिनेशनसाठी वगैरे डायजेस्ट सिस्टीम व्यवस्थित राहावं म्हणून तो कडबा गायांना 25% खायला देतो. आणि बाकी सर्व आम्ही त्या गायांना मुरघास देतो. आता रेट किती? 29 रुपये मिळतो म्हणताय तुम्ही. रेटचं कसं आहे, 3-5, 8-5, 27, 27.5, 28 रुपये आहे, मागे पुढे होते. आणि क्वालिटी जर 4-0 तुमची असेल तर त्यामध्ये 1 रुपया वाढला जातो. त्यामुळे 1 रुपया सर्वांपेक्षा जादा मिळण्याचं कारण म्हणजे त्या गाय आणि क्वालिटी, ह्याच्यामुळे तो 1 रुपया वाढून येतो. बरं, किती रेट अपेक्षा अपेक्षित 35 रुपये रेट आहे. 35 रुपये रेट असेल तरच धंदा अतिशय चांगल्या फायद्यात करत. आता 3-5-8-5चा रेट आहे 28 रुपये, काही भागात 27 रुपये, काही भागात 26 रुपये. ज्या त्या भागात वेगवेगळे रेट आहेत, ज्या त्या कंपनीनुसार. पण साधारणतः आमच्या भागातले रेट 27-28 रुपये आहेत आणि 4-0-8-5 लागत असल्यामुळे त्यामुळे 1 रुपया त्यामध्ये वाढला जातो. असा मिळून 29 रुपये दर पडतो. आता किती चालू आहे सगळं? आता 13-14 गाय लॅक्टेशनमध्ये आहेत. कसं होतं 10 दिवसाला पगार? कसे 10 दिवसाला कधी पगार घेत नाही आम्ही. प्रत्येक महिना पगार असतो आणि प्रत्येक महिन्याला 1 पगार समजा खाद्याला गेला, 1 पगार मेंटेनन्समध्ये गेला तर 1 पगार साधारणतः आम्हाला राहतो. किती राहतो तरी अंदाज? तर साधारणतः 70-1,000 रुपये राहते महिन्याला उत्पन्न. नोकरी, तुम्ही आता उच्च शिक्षित आहात, नोकरी केली असतं तर एवढं झालं असतं? नोकरी केली तर सातत्य आणि तेवढाच पगार आहे. धंदा म्हणल्यानंतर कमी जादा उत्पन्न राहतं. नोकरीपेक्षा 100% धंदा कधीही चांगला. बऱ्याच ठिकाणी दर पडल्यावर गोटे बंद होतात. तुम्ही सातत्य टिकवून ठेवलंय? सातत्य टिकवून ठेवले. कोणताही धंदा असू द्या, त्या धंद्यामध्ये सातत्य किंवा कमीत कमी 360 दिवस तर तुम्ही मनापासून काम केलं पाहिजे आणि तिथून पुढे उत्पन्नाची अपेक्षा केली पाहिजे. तसंच आम्ही पहिल्या वर्षी उत्पन्नाची अपेक्षा न करता चांगल्या क्वालिटीची गाय, ब्रिडिंगच्या गाय, ह्या सगळ्या गोष्टीवर काम केलं आणि दुसऱ्या वर्षापासून चांगलं उत्पन्न आम्हाला मिळायला लागलं. आता तुमचा मुक्त संचार गोठा आहे. हो. एका बाजूला शेड आहे आणि एका बाजूला ओपन आहे. हो. म्हणजे उन्हाच्या गाया पुन्हा शेडमध्ये येतात. आणि शेण बरेचसे असं गायींचे पाय भरपूर खोल गेलेले दिसत आहे, उचलत नाही. शेण आम्ही काय करतो, जेव्हा गरज पडेल त्यावेळेस उचलतो. गरज नसेल तर शेण 100% उचलत नाही. पावसाळ्यामध्ये तेवढं आम्ही गरज नसली तरी सुद्धा बाहेर काढतो गायांना. लहान वगैरे गाय होणार, मास्टरचं प्रमाण वाढायला म्हणून. इतर वेळेस आम्ही शेण कधीच बाहेर काढत नाही गरज असल्याशिवाय. बरं, मग ते गादीसारखं तयार होतं का? हां, गादीसारखं तयार होऊन निवांत राहतात गाय, त्यांना काही अडचण येत नाही त्यामध्ये. बरं. आता वैरणीच्या वेळेस म्हणजे धारा काढताना कसं नियोजन असतं? मग धारा काढताना त्या वेळेपुरती तेवढेच 1 तासभर गाय बांधली जाते आणि धार काढून तिला सोडून दिले जाते. बरं, मस्टडीज वगैरे इतर काय आजार? काय माहिती, मुक्त गोट्यात मस्टडीचं प्रमाण कमी राहते. जरा पावसामुळे थोडासा त्रास होतो, पण त्याला प्रतिबंधक उपाय केल्यानंतर त्रास वगैरे काय होत नाही त्याला. तुमची जी खोली बघितली त्या खोलीमध्ये सगळे औषध उपचार वगैरे सगळे आहेत, तिथं बाटल्या वगैरे सगळे, मग तुम्हीच स्वतः करता का सगळं? प्राथमिक उपचार तर आम्ही सगळे करतो. एखादी केस जर क्रिटिकल असेल तरच डॉक्टर बोलवला जातो आणि आता आम्ही बाकी सगळे घरीच करतो. आता गायींची खरेदी विक्री कुठे लोकल लेवलला करतात का कसं? आम्ही गाय खरेदीच केल्या, विक्री अजून तर काही केलेली नाही. हा, तर एखादी दुसरी गाय कमी करायची असेल तर तेवढीच केलेलं आहे. विक्रीचं सध्या काय टार्गेट ठेवलेलं नाही, गोटा वाढवायचं टार्गेट ठेवलेलं आहे. बरं, मुक्त संचार गोट्यामध्ये
गाय घेताना मग काही लोक, बरेच लोक दुसऱ्या तिसऱ्या येताची घ्यायला पाहिजे, पहिल्यावर घेऊ नका असं म्हणतात. वेताची किती वेळा ह्या गोष्टी सगळ्या गौण आहे. त्याचं वंशाक आहे, कोणत्या ब्रीडचे आहे, कोणत्या वळूपासून तयार झालेली किंवा चांगल्या सिमेंटची गाय आहे का, त्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत. गाय घ्यायची 10-10 लिटर दूध काढायचं, साधारणतः 4,500-5,000 लिटर वर्षाला दूध देणारी गाय घ्या. गाय तात्पुरती 1-2 महिने 10-10 लिटर घेऊन त्याचा काही उपयोग नाही. ती ब्रीडिंगची गाय पाहिजे, तिचं रेकॉर्ड चांगली असणारी गाय घ्या. नाहीतर 10 लिटर देऊन साधारणतः 1800, 1700, 1500 लिटर वर्षाला गाय एका येताला दूध देणारी घेऊन त्याचा उपयोग नाही. गाय खरेदी करताना ब्रीडिंगची खरेदी करणं गरजेचं आहे. ब्रीडिंगची आणि त्यातही लोकल गाय खरेदी केला तर कसं होतंय, व्यवसाय म्हणून तुम्ही करू शकत नाही, कामापुरतं किंवा ह्याच्यापुरतं करू शकता. व्यवसाय करायचा असेल किंवा एखादा कंपनी म्हणून जर आपल्याला गोठा चालवायचा असेल तर ब्रीडिंगच्या गाय पाहिजेत, त्याशिवाय पर्याय नाही आहे तुमच्याला. तुम्ही आता सिमेंट चांगलं कोणतं वापरता, कुठल्या सिमेंट? आम्ही सगळे सिमेंट्स WWS आणि CRV जे वापरलेले आहेत. WWS मध्ये चिल्टॉन, मेगामाइन असे एकदम हेवी सिमेंट वापरले. दुधाची रेंज कशी गाय? साधारणतः आपल्याकडे 30 लिटर पर्यंतच्या गाय आहेत. 30 लिटरला एका म्हणजे 1 डे 30 लिटर देणाऱ्या गाय आहेत. सकाळी 15-16, संध्याकाळी 14-15-16 असे देणाऱ्या गाय आहेत. वैरणीमध्ये काय मुरघास? वैरणीमध्ये 100% मुरघास आणि ड्राय मॅटर म्हणून आम्ही कडबा देतो. आणि खुराकमध्ये गोळीपेंड आहे. त्यांना वेगळे आहे. ज्यादा दूध देणाऱ्यांना थोडी ज्यादा, थोडी कमी, त्या हिशोबाने त्यांना दिलं जातं. मुक्त संचार गोठ्याचा फायदा काय, म्हणजे गायींचं आरोग्य व्यवस्थित राहतं का? आरोग्य व्यवस्थित राहतं आणि कष्ट कमी आहे. सारखं सोड बांध आहे, त्यांना पाणी पाजायला टाकायचं, सोडा लागत नाही. ती पहिली गोष्ट. इतर गोष्टींना सोडबांध करावं लागत नाही. ती इच्छेप्रमाणे बसू शकते, त्यामुळे उत्पन्न वाढतं, तिच्या मनाप्रमाणे खाऊ शकते, करू शकते, हिंडू शकते. गाय भरताना आता बऱ्याच ठिकाणी म्हणतात वजन बघून गाय भरावी वगैरे, कसं असतं नेमकं? साधारणतः 13 ते 14 महिन्याच्या कालावधीला 360-300 किलोच्या प्लस झाल्यानंतर गाय भरावी. त्यामुळे त्याची परिपूर्णता वाढ होऊन भविष्यातील दुधाला चांगली असू शकते. आणि भरल्यानंतर काय पाहिजे? भरल्यानंतर तिचा खुराक वगैरे व्यवस्थित पाहिजे. भरवायच्या अगोदर सुद्धा खुराक वगैरे व्यवस्थित पाहिजे. तिची बॉडी वेट वगैरे चांगलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, गाय दूध आटवताना त्याचा खुराकच लोक कमी करून टाकतात. मग कसं खुराक कमी करण्याची गरज नाही, तिचा खुराक बदलायला पाहिजे. तुम्ही जर दुधाची पेंड घालत असाल, कोणती तुमची सोनाली, कारगिल किंवा कोणती पेंड कोणती घालत असेल तर ती पेंड प्रथमतः बंद करून तिला म्हणजे गाभण काळात ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, म्हणजे प्रोटीन ज्यादा असणारी पेंड, अनेक कंपनीच्या प्रोटीन ज्यादा असणारी पेंड आहेत, त्या कोणत्याही टाकायच्या. आणि मार्केटमध्ये इंजेक्टेबल एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले आहेत की एका दिवसात ती गाय आटवू शकता. समजा तुम्हाला उद्या गायला 7 महिने व्हायचे, तर आज तर त्यांना एक तूप सोडली किंवा एखादं इंजेक्शन दिलं तर त्यावर ती गाय आटवू शकते एका दिवसात. आणि वेळानंतर काय काळजी घ्यायची? वेळानंतर काय नाही, तिला कॅल्शियम वगैरे जर मेंटेन असेल तर काय अडचण येत नाही. मुक्त संचार गोठ्यामध्ये वेलेल्या गायी किंवा गाभण गायी सगळं ताळमेळ लागतो का वेगळे कप्पे केले तुम्ही? आम्ही वासरांचा तेवढा कप्पा केलेला आहे. गोठा आपला 30-35 गायचा असं म्हणून गाभण आणि वेलेली एकत्र सोडलेली आहे सध्या. तर काय म्हणजे तसं मारामारी वगैरे काय? कप्पे असलेले कधी पण चांगले, पण आपल्याकडे आपण अजून केलेलं नाही. कप्पे असेल तर गाभण गायींना वगैरे जरा सेफ राहतं, धडका बिडका देत नाही एकमेकाला, त्यामुळे थोडं सेफ राहतं. पण कप्पे नाहीत आपल्याकडं. तुम्ही आता याच्यामध्ये सक्सेस झालाय, तुम्हाला आता तुम्ही अजून म्हणताय गोठा वाढवायचा आहे, आधुनिक टेक्नॉलॉजी वापरली आहे, गायींना सेन्सर बेल्ट पण लावलाय. पुढे काय उद्दिष्ट आहे तुमचं? पुढे प्रोडक्शनमध्ये काम करायचं 100% इच्छा आहे आणि उद्दिष्ट त्या दृष्टिकोनातून आम्ही कायम करत आहे. या मुक्त संचार गोठ्याचं यशाचं गुपित काय तुमचं? यशाचं गुपित म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजी वापरणे हे यशाचं गुपित सगळ्यात महत्त्वाचं आहे. जुनी रूढ परंपराप्रमाणे जर तुम्ही काम केलं तर गोठा परवडणार नाही. ज्या नवीन अत्याधुनिक उपकरणं आहेत त्या गोष्टी वापरून आणि कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त उत्पन्न काढणे हा एक त्यामधील पर्याय आहे. बऱ्याच वेळा गाय भरल्यानंतर उलटते, पण मग तुम्ही कशी काळजी घेता? रिपीट ब्रीडिंगचं कसं आहे, ज्या गाय ब्रीडिंग म्हणजे चांगल्या गाय आहेत ब्रीडच्या, तुम्ही ज्याला मस्टडीज काउंट कमी आहे, त्यानंतर त्याचा टीपीआय आहे. थोडक्यात तुम्हाला सांगायचं टीपीआय ज्या गायांचा चांगला आहे 2700-2800 त्या गाय उलटत नाहीत 99%. किंवा एखादी गाय असू शकते गोट्यामध्ये, तिला पायोमेट्रा झाला आहे किंवा पिशवीमध्ये घाण आहे, तर होऊ शकतं असं. अशा गोष्टींना गायींना वेळोवेळी औषध उपचार केला, तुझं माहिती सगळी व्यवस्थित सॉफ्टवेअरला असेल तर लक्षात येते एकदा भरल्यावर गाय उलटली का उलटली, त्याची कारणं शोधणे आणि परत ती चूक न होऊ देणे, त्या गोष्टींची आम्ही काळजी घेतो. सेन्सर बेल्टचा फायदा झाला आहे तुम्हाला गायींच्याकडे? 100% सेन्सर बेल्टचा फायदा आहे. ज्यांना अतिशय चांगला गोठा करायचा आहे
10 गाय पाळण्यापेक्षा 5 पाळा, पण सेन्सर सिस्टम लावून पाळा. वैरणीचं सकाळी टायमिंग किती? साधारणतः सकाळी 7:30-8ला वैरण टाकतो आणि संध्याकाळी 6:30च्या आसपास टाकतो. म्हणजे टायमिंग तर जुळायला पाहिजे, जास्त गॅप पण नसावा. गॅप पण नाही. मला कसं अंतरानं 2 वैरण टाकतो, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. पावसाळ्यामध्ये काय म्हणजे टेन्शन असतं का वैरण भरपूर असल्यामुळे काय नाही? तसं काय आहे, मुरघास आणि एकदमच ते गायच्या हिशोबाने केलेला जातो. एका गायला किती किलो दिवसाला, गुणुले महिन्याला किती, गुणुले 12 महिने, त्या हिशोबाने गुणुले गाय किती आहे त्या हिशोबाने एकदा 200, 500, 3 जेवढा काय टनेज येईल त्याच्यापेक्षा 100 टन जादा मुरघास करतो. उन्हाळ्यामध्ये काय अडचण आली होती का? मागच्या वेळेस होता उन्हाळा चांगला कडक झाला. उन्हाळ्यामध्ये काय अडचण नाही, आम्ही मुरघासाचं नियोजन आधीच केलेलं असते, त्यामुळे वैरण्याची किंवा इतर गोष्टींची अडचण नाही. फॉगर वगैरे आहेत गोट्यामध्ये, त्यामुळे उन्हाळ्याची काय अडचण आली. गाय आठवताना वगैरे ते पाण्याचं प्रमाण पण कमी करावं वगैरे म्हणतात, तसं काय असतं का ते? हे बघा, ह्या गोष्टी करणं अतिशय गरजेचं नाही. पाणी वगैरे दिलं पाहिजे तेवढं दिलं पाहिजे. फक्त त्याची पेंट आणि जे खाद्य असतं तुम्ही जर वाळलं काय टाकत असेल तर ते खाद्य फक्त वाळलं टाकणे आणि त्याला पेंट म्हणजे राबण काळातली पेंट देणे गरजेचे असते. इंजेक्टेबल एका सडामध्ये 1 ट्यूब जर सोडली ना, अशा 4 सडामध्ये 4 ट्यूबा जर सोडल्या 15-15 लिटर देणारी गाय एका दिवसात आपण असते. त्यामुळे काय अडचण तिच्या पद्धतीने काय आढळल्यानंतर भविष्यात त्यांचा त्रास होतोय. महिन्याचं उत्पन्न कसं म्हणलं तुम्ही? महिन्याचे 60-70 हजार रुपये उत्पन्न असते. समाधीने आहात? एकदम समाधान. दर वाढला तर अजून उत्पन्न 100% दर वाढला तर उत्पन्न वाढणार. किती दराची अपेक्षा आहे? 35 रुपये दराची अपेक्षा आहे. सरकारने 5 रुपये अनुदान दिलेलं आलं का? ते मिळालं का? काही 1-2 मास्टरला मिळालं, बरं, त्यानंतर मिळालेलं नाही अजून. 2-3 मास्टर, 5 मास्टरला अनुदान दिलं, 2 मास्टरचं मिळालं, 3 मास्टरचं बाकी आहे अजून. ती मिळावी ही अपेक्षा आहे. 100% मिळावी ही अपेक्षा आहे. तरुणांना काय संदेश देणार? तरुण तर नको म्हणतो शेतीपूरक व्यवसाय करायला, तुम्ही आता समाधानी आहात? शेतीपूरक व्यवसायाला कसं आहे, सातत्य पाहिजे. सातत्याबरोबर लक्ष बारीक पाहिजे. लक्षाबरोबर इतर गोष्टी जे आपण कुठं चुकतोय त्या चुका शोधल्या पाहिजेत. त्या सगळ्या चुका शोधून जर तुम्ही गाय गोटा म्हणजे माझी मोठी एक कंपनी आहे, म्हणजे जसं आपण एखाद्या कंपनीत काम करतो, बरोबर, एक सॉफ्टवेअरची कंपनी आहे किंवा गोळीपिंडीची फॅक्टरी आहे किंवा अनेक जगात कंपनी आहेत, ती एक कंपनी म्हणून जर तुम्ही ह्या गाय गोट्याकडे बघितली किंवा शेतीपुढे व्यवसाय करतो तर 100% ही फायदा तुम्हाला. तर मंडळी, आपण पाहिलं विनायक अणुसे यांचा हा आधुनिक गोटा, त्या आधुनिक गोट्याची माहिती त्यांनी या ठिकाणी अतिशय व्यवस्थित सांगितली. यांच्या गायींचा हा मुक्त संचार गोटा आहे. गोट्यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर त्यांनी केला आहे, त्यामुळे नोकरी नको हा माझा गोटा बरा असं विनायक अणुसे अभिमानाने म्हणताय. जो तरुण कंपनीमध्ये नोकरी करतो त्या तरुणाने जर शेतीपूरक व्यवसाय कोणताही असेल त्या व्यवसायाला कंपनी मानून जर बिझनेस केला, व्यवसाय केला, शेतीपूरक व्यवसाय सहज परवडतो. आज विनायक अणुसे यांना हा व्यवसाय सहज परवडला आहे आणि भविष्यामध्ये हा व्यवसाय चांगला करण्याचा मानस विनायक अणुसे यांचा आहे. तरुणांना त्यांनी एक संदेश दिला, नोकरीच्या मागे न पळता कुठलाही व्यवसाय करा, त्या व्यवसायामध्ये सातत्य, जिद्द, चिकाटी यांचा संगम जर घातला तर तो शेतीपूरक व्यवसाय तुम्हाला भरभराटीला सहज त्या ठिकाणी नेऊ शकतो. मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.